श्री स्वामी समर्थ. मी सविता, आपल्या सविता पाटील या चॅनलमध्ये स्वागत करते. तर गुरुवारी आहे दर्श अमावस्या, कोणी त्याला दीप अमावस्या पण म्हणतं किंवा दिव्यांची अमावस्या असं पण म्हटलं जातं. तर या दिवशी आपण दीपपूजन करत असतो. तर ते दीपपूजन कसे करायचे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्याला आपल्या घरातील सगळे दिवे, समई, पंती जे असेल ते सगळं घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत ते दिवे अमावस्येच्या दिवशी. आणि मग ते आपल्याला संध्याकाळी त्यांचं पूजन करायचं आहे. तर पूजन कसे करायचे? पहिले स्वच्छ चौरंग किंवा पाट तुम्ही घेऊन त्याच्यावर एक वस्त्र अंथरून पहिले दिव्यांना तांदळाचं आसन करायचं आहे. दिव्यांना तांदळाचं आसन हे करायचंच. आपण घरात साधा दिवा लावतो त्यालासुद्धा तांदळाचं आसन करायचं किंवा फुलांचं आसन केलं तरी चालतंय. दिवे असे खाली ठेवू नये. दिव्यांना आसन केल्यावर तुमच्याकडे जेवढे दिवे असतील तेवढ्यांना या प्रकारे आसन करायचं आहे आणि त्यावर एक एक सगळे दिवे ठेवायचे आहेत. दिवे ठेवून झाल्यावर ते आपल्याला तुम्ही दिवे तेलाने लावले तरी चालतात किंवा तुपाचे लावले तरी चालतात. शक्यतोवर समय असेल तर ही तेलाने लावा आणि निरंजन सगळे तुपाने लावा. या प्रकारे आपल्याला दिवे ठेवून घ्यायचे आहेत आणि ते प्रज्वलित करायचे आहेत. कणकेचे पण दिवे करायचे आहेत. कणकेचे 5 दिवे करायचे. त्यांना अगरबत्ती, धूप, दिवे प्रज्वलित करून त्यांना अगरबत्ती आणि धूप दाखवायचा. दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे. गूळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवायचा. हळद, कुंकू, अक्षदा आणि आपल्याकडे जे काही फुलं वगैरे असतील ते दिव्याला अर्पण करून नमस्कार करायचा आहे. आणि दिव्याला त्या सगळ्या दिव्यांना आपण प्रार्थना करायची आहे. ज्या प्रकारे तू प्रज्वलित होऊन या जगाला प्रकाश देतो त्या प्रकारे तू माझ्या घरात आणि माझ्या आयुष्य तुझ्या या प्रकाशाने उजळून जाऊ दे अशी प्रार्थना करून शुभम करोति कल्याणम ही प्रार्थना म्हणायची आहे. हा मंत्र आपल्याला दिवे प्रज्वलित केल्यावर म्हणायचा आहे. आणि हे जे कणकेचे दिवे आपण केलेले आहेत त्या दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. त्याने आपल्या मुलांना निरोगी दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना करायची. आणि तुझ्याप्रमाणेही माझा मुलगा या दिव्यासारखा त्याचाही प्रकाश या पडू दे. किंवा अमावस्येच्या दिवशी मुलांना औक्षण केल्याने त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभते. अशा प्रकारे आपल्याला दिव्याला प्रार्थना पण करायची आहे आणि हे दीपपूजन साजरे करायचे आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.